पहले तो मैं यहाँ जितने लोग हैं उनको गुड़ी पाड़वा की बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ। देवाशीष के बारे में अगर आप पूछेंगे तो उन्होंने हमेशा लोगों को जोड़ा है। मैं उसके साथ इतने सालों से काम कर रही हूँ। हम बहुत सारे विंग्स में काम कर रहे हैं, खासकर हमारा मेडिकल और उनकी जनहित का जो विषय है, ऐसा कभी नहीं हुआ है कि जो चीज़ उन्होंने हाथ में ली है वो नहीं होता है। उन्होंने मुझे कल सिर्फ इतना बताया कि ऐसे से मैं गुड़ी पाड़वा के अवसर पर ऐसे सभी को मैंने बुलाया और सब पूजा है। मैंने कहा 5 मिनट कुछ ना हो तो मगर मैं ज़रूर पहुंचूंगी। और यहाँ आके मैंने देखा, यहाँ सारे पक्ष के लोग थे, पर ऐसे कहीं ये नहीं दिखाया गया कि ये अलग अलग है। सब एक साथ उनको वो काम भी उनके लिए करते, भले वो हमारे मनसे में है पर वो काम हमेशा हर एक के लिए करते हैं। मैं इस अवसर पे गुड़ी पाड़वा के अवसर पर यही कहूँगी, उनकी मम्मी मेरे साथ है, वो हमेशा उसको मैं बोलती रहती हूँ आपका बेटा कुछ एक्सक्लूसिव है, बहुत काम करता है। हर एक इंसान करता है, कोई नहीं हर एक करता है, पर वो एक काम जो हाथ में लेता है वो पूरा करता है। मैं उसको भी बहुत बहुत बधाई देती हूँ इस चीज़ के लिए। और आज यहाँ सारे लोग हैं, सारी महिलाएं, सब हम एक साथ हैं, सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ। आपसे भी जानना चाहूँगा कितना प्राउड फील होता है? ये प्राउड तो फील होता ही है, ये कुछ अलग ही है, दुनिया से सबसे अलग है, निराला है मेरा बेटा। मैम, आप कुछ शुभकामनाएं देना चाहेंगे जो जनता है, और आज के मौके पर जो मैंने कहा नवरात्रि का भी अवसर है और गुड़ी पाड़वा भी। हाँ, नवरात्र का आज पहला दिन है, वही मैं पूछ रही थी कि उपास आज से ही है ना, तो वही इनसे पूछे, मैं वही उसी अवसर पे हर एक को मैं शुभकामनाएं दूंगी। माता देवी हर एक के पीछे खड़े रहे। और मैं वैष्णो देवी की भक्त हूँ। हमारे फैमिली का वो बोलते जो मेन कश्मीरी लोगों का है वो वैष्णो देवी है, जम्मू कटरा के। तो उसी अवसर में मैं सभी को कहूँगी कि उस देवी से प्रार्थना करूँगी कि सभी को बहुत बहुत आशीर्वाद दे। मैम, जो देवाशीष भाई ने जो नया फाउंडेशन शुरू किया है शिव संभाजी संगठन, उनके बारे में क्या कहना चाहेंगे? और भी मतलब अच्छे अच्छे काम इस फाउंडेशन के थ्रू होंगे? वो काम तो करते ही रहते हैं हमेशा, ऐसा नहीं कि उन्होंने आज किया, मगर ये फाउंडेशन उन्होंने शुरू किया वो बहुत ही अच्छा किया, क्योंकि इस माध्यम से वो और ज़्यादा लोगों तक पहुंचेंगे। और वही खास है कि उनके में अंदर जो है ना, उनको जो काम दिया वो काम वो पूरा करते हैं, और इस फाउंडेशन से भी वो सभी का काम करेंगे। थैंक यू। गुड़ी पाड़वा का अवसर है, क्या शुभकामनाएं देना चाहेंगे सबको, और क्या कहना चाहेंगे इस अवसर पर देवाशीष भाई ने जो काम किया है सबको साथ में लाने का, जोड़ के रखने का? सर्वप्रथम जय शिवराय, जय महाराष्ट्र। आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज देवाशीष साहेबांनी शिवसंभाजी जे जनरल कामगार संघटना आहे, आज जो छोटेखानी जो कार्यक्रम स्थापित केलेला आहे, विविध पक्षातील आहे, समाजातील लोक आज इकडे आलेले आहेत। तर देवाशीष साहेब ही जो आपली संस्था आहे शिवसंभाजी, ह्याच्यातून एक नवीन काहीतरी लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतात आहे, जे छत्रपतींना खरंच जे हवं होतं, जे आजची परिस्थिती बोलायला नको आजच्या दिवशी, पण मी बोलून जातो, कारण आजची परिस्थिती अशी आहे का ह्या 2-2.5 वर्षांमध्ये जातींमध्ये पंथांमध्ये खूप भेदभाव आहे। तर देवाशीष साहेब आज असं काहीतरी लोकांकडे घेऊन चाललेले आहेत। त्यांना पक्षाचं काही लेणं देणं नाही, जातीशी काही लेणं देणं, महाराजांचा काय विचार आहे ते लोकांपर्यंत आणि युवकांपर्यंत। आज युवक जे आहेत ना ते धावपळ करतात। आज युवकांमध्ये छत्रपती मनामध्ये बसले ना, ते प्रत्येक समाजाच्या लोकांच्या घरामध्ये जाणार आहे। खरं सांगतो, मी आज देवाशीष साहेबांच्या संघटनेमध्ये जुडलेलो आहे। त्यांचे जे विचार आहेत ना महाराजांचे, आणि युवकांना घेऊन ते चाललेले आहेत। म्हणजे हे जे शिवसंभाजी जनरल कामगार संघटना आहेत ना, कामगारांसाठी जे आज अहोरात्र मेहनत करतात, त्यांची काय अवस्था आहे, बरोबर आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही संघटना जोर लावून काम करणं। देवाशीचा हाच प्रयत्न आहे की आपण लोकांपर्यंत जाऊ, सामान्य नागरिकांपर्यंत, आपल्या संघटनेमार्फत सामान्य नागरिकांपर्यंत जाऊ, युवकांपर्यंत जाऊ, युवकांना घेऊन जाऊ। छत्रपती काय होते लोकांपर्यंत पोहोचू द्या, लोकांपर्यंत छत्रपतींनी काय केलं, संभाजी महाराजांनी काय केलेलं हे लोकांपर्यंत पोहोचू द्या। ते युवक करू शकतात, आमची महिला करू शकतात आहे। हेच मी आज म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आणि आमच्या संभाजी जनरल संघटना आहे त्यांच्या वतीने मी एवढंच सांगतो। आणि देवाशीष साहेबांचे खरंच खूप चांगले विचार आहेत, बस एवढंच बोलतो। जय महाराष्ट्र। ओके सर, सबसे पहले गुड़ी पाड़वा की बहुत सारी शुभकामनाएं। शुक्रिया। क्या कहना चाहेंगे सर, आज जो यहाँ पे ऑर्गेनाइज किया है, सबको साथ में लाने का काम देवाशीष भाई ने किया है। गुड़ी पाड़वा का अवसर है, इतने सारे लोगों को साथ में लेके आना, एकजुट करना, कितनी बड़ी बात है। आज शालिवान सखे 1947 म्हणजे मला वाटतं 1947ला आपला देश स्वतंत्र झाला होता, आणि तीच आज स्थिती आहे
म्हणजे मराठी कॅलेंडरप्रमाणे. तर सर्वप्रथम गुढीपाडवीच्या या नवीन वर्षानिमित्त मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमचे मित्र ॲडव्होकेट देवाशिष यांची जी संस्था आहे शिवसंभाजी जनरल कामगार संघटना आणि रजनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी एक खूप चांगला असा कार्यक्रम घेण्यात आला आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं, शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचं पूजन केलं आणि गुढीपाडवा उपस्थित केलं आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे देवाशिषनी पक्षभेद न पाहता सगळे इथे काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत, BJPचे कार्यकर्ते आहेत. बरं वाटतं कारण राजकारणावर जी आता काही कटुता आली आहे ती कटुता होता कामा नये. सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून आपण लोकहितासाठी जे करू शकतो ते असं उत्तम कार्य देवाशिष यांच्या मार्गाने होतं आहे. त्याच्यामुळे आमच्या पण शुभेच्छा आहे. मी जरी माजी नगरसेवक असलो, मी उद्धव साहेबांचा सैनिक आहे, तरी पण मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ह्या ठिकाणी आलो आहे. माझ्यावर अनेक कार्यकर्ते आहेत. तर पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील राजकीय वाटचालीस देखील शुभेच्छा. धन्यवाद. सर क्या कहना चाहेंगे, जैसे मैंने पूछा कि देवाशीष भाई ने सबको साथ में लाने का काम किया है, गुड़ी पाड़वा का अवसर है, नया साल है, क्या कहना चाहेंगे सर? सारे पक्ष को साथ में लाने का काम किया है, साथ ही सारे धर्मों को भी साथ में लाने का काम किया है. मैं यही कहना चाहूँगा कि शिव संभाजी जनरल कामगार संगठन और रजनी फाउंडेशन द्वारा ये जो आयोजित समारोह रखा गया है, एक तरफ से इन्होंने पूरा संगम लगा दिया यहाँ पे, हर पार्टी के लोगों को एक साथ में लाया इन्होंने. और इनसे मैं वाकिफ़ हूँ, इनके व्यवहार से, इनके जो लोगों से मेल मुलाकात करते हैं, दिन रात इन लोगों के लिए खड़े रहते हैं, इनको मैं बार बार धन्यवाद देता हूँ. और आज का जो दिन है हिंदू नववर्ष का, आज गुड़ी पाड़वा का जो त्यौहार है, महाराष्ट्र में गुड़ी पाड़वा कहते हैं और पूरे भारतवर्ष में से नवरात्र का पहला दिवस आज शैलपुत्र के दिवस से जाना जाता है. तो उस दिवस पे इन्होंने सबको समावेश करके एक साथ ला के आज एक तो एकता का प्रतीक इन्होंने दिखाया है और संगठन के साथ साथ सनातन धर्म को भी इन्होंने एक मुकाम दिया है और आगे बढ़ने के लिए सबको संदेश दिया है कि आप सब लोग एक साथ रहें. और मैं इतना कहूँगा कि आज महाराष्ट्र में, मैं उत्तर भारतीय विश्व महासंघ अध्यक्ष हूँ, लेकिन महाराष्ट्र आज मेरी कर्मभूमि है, जन्मभूमि मेरा उत्तर प्रदेश था, लेकिन इस कर्मभूमि जो है हमारे शिवाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज और धर्मवीर संभाजी राजे के अनुसरण में आज हम यहाँ पे हैं. और जो आज प्रेम सौगात मिला है अपने भाइयों द्वारा, वो बहुत ही सराहनीय है. और मैं आप सबको गुड़ी पाड़वा का हार्दिक शुभकामनाएं देता हूँ और नव वर्ष के साथ साथ नवरात्रि की भी जय माता दी. भाई सबसे पहले जो गुड़ी पाड़वा की बहुत सारी शुभकामनाएं हमारी तरफ से. क्या कहना चाहेंगे, बहुत सारे लोग यहाँ पर आए, हर पक्ष के लोग थे, हर जाति के लोग थे, क्या कहना चाहेंगे इसके बारे में? सर्वात प्रथम तो नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आपल्या सर्वांना जे पण बघतायत आणि जे इथे आले सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या, सनातन नवीन वर्षाच्या शुभ शुभेच्छा. आणि एक संकल्पना होती आपल्या शिव संभाजी जनरल कामगार सेनेची आणि रजनी फाउंडेशनची की आपण विविध लोकांना जे विविध क्षेत्रात कार्यरत आहे त्यांचं एक आपण स्नेह संमेलन करूया आपण. आणि बस मग त्या हिशोबाने सगळे आले आणि तुम्ही बघतच होता की मी छत्रपतींचं पण आम्ही अभिवादन केलं, शिवछत्रपतींना, आणि गुढी उभारली आम्ही. ही गुढी आहे, हे एकताचं प्रतीक आहे, हे विविध जाती धर्मामध्ये जे विभाजलेले आहे हे त्यांचं प्रतीक आहे की त्यांच्या एकतेचं प्रतीक आहे ही गुढी. सर्व पक्षाचे लोक पण होते, त्याच्याबद्दल काय सांगा? आता सगळ्यांचं प्रेम आहे आपल्यावरती. रजनी फाउंडेशनच्या माध्यमातून सगळे पक्षाचे लोक होते, काँग्रेसचे आहेत, फेलिक्स आहेत आपले, शिवसेना उभाटा गटचे आहेत आपले अण्णाजी आहेत, सगळे मनसेचे आहेत आपले वीरेंद्रजी, तर सगळ्या पक्षाचे लोक आहेत. BJPचे होते, शिंदे गटाची लोकं होती, सगळे पक्षाचे लोक आहेत. आणि मी परत रिपीट करतो, हे कुठल्या राजकीय पक्षापर्यंत हा प्रोग्राम, या ही जे एकताची जी गुढी आहे ते सीमित नाही आहे. हे आपल्या समाजासाठी आहे, समाज कल्याणासाठी. काय मुस्लिम बांधव पण होते, ते पण होते, छत्रपतींचे जे महाराजांचे जे अनुयायी आहे, जे मावळेत, जे मानतात आमच्या महाराजांना, ते पण आलेले, ते पण दर्शन करून गेले, ते पण स्नेहसंमेलनामध्ये त्यांचा पण सहकार्य होता आणि सहभाग होता. सो हे कुठल्याही पक्षाचं पर्यंत सीमित नाही आहे, हे एकताचं प्रतीक आहे. हे सर्व जाती धर्म, आता कसं आपण बघितलं गेलं तर हिंदूमध्ये पण विभागलेलं आहे, हिंदू मुस्लिममध्ये तर विभाजन झालंच आहे, पण हिंदूमध्ये पण विभागलेलं आहे. तर सर्व धर्माची लोकं एक होती. जे 12 पकड जाती महाराजांनी एक केलेली, 18 पकड जाती एक केलेली, ते सर्व जातींची पण लोकं होती. सो आपल्यासाठी, आणि परमेश्वरांनी माणूस बनवलं आहे, त्यांनी भेदभाव नाही केला. भेदभाव आपण नाही केला आहे की हा हिंदू आहे, हा ख्रिश्चन आहे, आता फेलिक्स ख्रिश्चन आहेत, हा हिंदू आहे, हा मुसलमान आहे, हा ख्रिश्चन आहे. हे आमच्या ह्याच्यात, आमच्या रजनी फाउंडेशनमध्ये आणि शिव संभाजी जनरल कामगार संघटनेमध्ये जातीला कुठेही थारा नाही आहे.
कुठेही भेदभाव आम्ही करत नाही. आणि शिवसंभाजी जे संघटना आहे ते खूप काम करते. अजून काय प्रोजेक्ट्स आहेत पुढे ते काय? आता सध्या तर आम्ही जेव्हा छावा मूवीचं स्क्रीनिंग होतं गेटीला, सो तेव्हा आम्ही लोकांची हमी घेऊन आम्ही संघटनाचं स्थापना केली. प्रमाणपत्र पुढच्या महिन्यात येईल. ते आल्या जोडी पण ग्राउंड लेवलपर्यंत आम्ही जाणार आहे. मुंबई अध्यक्षपासून घेऊन ते महाराष्ट्र सचिवपासून घेऊन ते ग्राउंड लेवल वांद्रे पश्चिम जेवढे पण विधानसभा आहेत तेवढे लोकांना आम्ही पदं वाटप करणार आहे. ज्यांना काम करायची इच्छा आहे ते मोस्ट वेलकम. मेडिकल क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. कामगार क्षेत्रामध्ये आम्ही कार्यरत आहोत. लोकांचे प्रॉब्लेम असतात, काही पण प्रॉब्लेम असेल, गल्ली ते गटर, गल्ली ते दिल्ली, काही पण प्रॉब्लेम असेल तर आम्ही आमच्या टीममध्ये सॉल्व्ह करण्याची त्यामध्ये क्षमता आहे. विविध नाना प्रकारचे डॉक्टर जुडलेले आहेत, विविध प्रकारचे वकील जुडलेले आहेत, इंजिनियर्स आहेत आणि वेगळ्या क्षेत्राची लोकं पण जुडले त्याच्यात. आणि जे मुंबईचे लोक आहेत, महाराष्ट्राचे लोक आहेत, त्यांच्यासाठी काय असेल? बस सर्वांना आज शुभ दिवस आहे. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि बस असं सगळ्यांनी एकत्र यावं. आज आता संध्याकाळी रॅली पण आहे. विविध लोकांनी सकाळी पण रॅली काढली, काही लोकांनी बाईक रॅली काढल्या. सो आम्ही इथे स्नेह संमेलन ठेवलं. काही लोक इथे होते, काही लोक तिथे होते. सो बस एवढंच आहे. बस जल्लोषात पुढच्या वर्षी पण आपण असंच जल्लोषात नवीन जोमाने आपण नवीन जोशात आपण स्वागत करूया नवीन वर्षाचा आणि साजरा करूया. बस हेच एक ईश्वरचरणी आणि महाकालचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद.